जर एवढी चांगली योजना चालते, जर लाडकी बहिणीची योजना, पण महाराष्ट्रात दोन घटना झाल्या. एक बदलापूरची घटना आणि दुसरी पुतळा दुर्घटनेची घटना. तुम्हाला या दोन घटनेमुळे थोडं सरकारला डॅमेज झालंय? झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे दोन्ही घटना. कारण हे राज्य आपलं एक संस्कृती प्रधान आहे, एक आपली एक वेगळं कल्चर आपलं आहे. आणि अशा राज्यामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा आमच्या मुलीबाळींवर कुठलाही अन्याय होता कामा नये म्हणून झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. परंतु त्याचं राजकारण करणं ते त्याहीपेक्षा दुर्दैवी आहे. आणि म्हणून बदलापूरच्या घटनेमध्ये मी स्वतः ट्रॅक करतोय, मॉनिटर करतोय. त्या आरोपीला फाशी होईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, हे मी या ठिकाणी सांगतो. आणि त्याचबरोबर त्यासाठी जे जे काही फास्ट ट्रॅक असेल, विशेष वकील असतील, विशेष कोर्ट असेल, हे सगळं जे काय त्यासाठी स्वतः सरकार त्याचा पाठपुरावा करतोय. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याची दुर्घटना ती अतिशय दुर्दैवी आहे. परंतु ज्या पद्धतीने त्याचंही राजकारण केलं गेलं तेही आपण पाहिलं. आम्ही त्या दिवसापासून तात्काळ त्या घटनेची गंभीर दखल घेतली आणि कोण आरोपी होता त्याची अटक झाला, त्याची चौकशी होईल, कायदेशीर सगळ्या गोष्टी होतील. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा रुबाबदार मोठा पुतळा उभा कसा राहील लवकर, यासाठी विरोधकांनी सूचना करायला पाहिजे होत्या, सहकार्य करायला पाहिजे होता. परंतु ते बाजूला राहिलं. ते आम्ही उभे करू. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. आणि त्यावेळेस काही लोक म्हणाले तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं, तर मी सांगितलं त्यांना की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. त्यांच्याच चरणावर एकदा नाही 100 वेळा माथा टेकला तरी तो कमीच आहे, एवढं त्यांचं कर्तृत्व आहे. पण हे सगळं झाल्यानंतर हा भव्य दिव्य असा मोठा पुतळा उभा कसा राहील यासाठी सगळ्यांनी सहकार्य करण्याची आवश्यकता होती. पण बघितलं तर मोठमोठे नेते, कार्यकर्त्यांना समजू शकतो आपण, सगळ्या मोठ्या रस्त्यावर येतो आणि जोडे मारू आंदोलन करतात. आता काय कुठे बघायचं आणि काय करायचं, काय समजायचं मला माहित नाही. राजकारण कुठल्या लेवलला गेलंय, कुठल्या थराला गेलंय, कुठल्या पद्धतीची भाषा वापरली जाते, ही आपली संस्कृती नाही आहे. आणि हे महाराष्ट्राला शोभन, महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. हे जे काही सुरू आहे ते केवळ राजकारण करा ना, परंतु राजकारण करताना कुठल्या थराला जायचं, महाराष्ट्राला एक इतिहास आहे, हे ठरवलं पाहिजे प्रत्येकाने. म्हणजे उद्धव ठाकरेंना आम्ही तुमच्या फोटोवर जोडी मारताना पाहिलं. ते तर रोज सकाळी उठता बसता झोपेत स्वप्नात मीच दिसतो त्यांना, दुसरं कोण दिसतं? संताजी धनाजींचे घोडे ते घोड्यानं दिसायचं. सरकार स्थापन झाल्यापासून सरकार बदललं हे तर मान्य केलं पाहिजे की नाही? सत्य वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे की नाही? 2-2.5 वर्ष काम करते सरकार, हे काय अदृश्य सरकार नाही ना. आज आदित्य ठाकरे आले होते, तेही बोलता बोलता बोलले की एक वेळ अशी होती की मातोश्रीवर एकनाथ शिंदे आले होते आणि आमच्याकडे रडले होते की माझ्या मागे ईडी लागली आहे. तुम्ही सांगा मला, तुम्हाला मी रडणारा वाटतो? हा रडणारा नाही, हा लढणारा एकनाथ शिंदे आहे. म्हणून यांनी धाडस केलं, मागचा पुढचा विचार केला नाही. सत्तेतून लोक सत्तेच्या दिशेने जातात, सत्ता सोडणारा हा एकनाथ शिंदे आहे. सत्तेतून पाय उतार होऊन बाळासाहेबांचे विचार जपण्यासाठी, विचार पुढे नेण्यासाठी सगळं सोडलं आम्ही. त्यामुळे काय पोराटोरांचा प्रश्न काय विचारता तुम्ही मला? आयुष्यभर रडगाणं, 2 वर्ष 2.5 वर्ष रडतायत आमच्या नावाने, पुढचे 5 वर्षही रडतील. त्यांना शुभेच्छा आहेत माझ्या.